हॅलो फ्रेंड्स, कसे आहात फ्रेंड्स? फॉरगिवनेस आपल्याला प्रत्येक व्यक्तीला माफ करता आलं पाहिजे. आपण आपण प्रत्येक गोष्ट मनामध्ये धरून ठेवतो. प्रत्येक गोष्ट मनात धरून ठेवायची नसते फ्रेंड्स. आपण बघा, आपल्याला एकदम जुन्या पुराण्या गोष्टीसुद्धा आपण मनामध्ये धरून ठेवलेलं असतं. ती व्यक्ती मला अशी बोलली होती, तो तो माणूस मला असा बोलला होता. आपलं मन, कारण की आपलं मन दुखलेलं असतं फ्रेंड्स. पण त्याचा त्रास आपल्याला वर्षोनुवर्ष आपल्याला होत असतो आपल्या मनामध्ये, कारण आपण त्या गोष्टी मनामध्ये धरून ठेवलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. क्षमा करायचं आहे फ्रेंड्स. आपण आपण आपल्या मनात जर तुम्हाला वाटतं ना, तर त्यांना बोलायला जाऊ नका. तुम्ही स्वतःच्या मनामध्ये बोला की जाऊ दे, जे झालं ते झालं, विसरून जायचं आहे, क्षमा करायचं आहे. मनात बोला, मी त्या व्यक्तीला मी माफ केलं आहे. बघा, तुम्हाला आतून किती शांतता जाणवेल. तुम्हाला आतून किती किती बरं वाटेल. खूप छान फिलिंग्स येतील त्या क्षणी. ज्या क्षणी तुम्ही ती गोष्ट सोडून द्याल, ती गोष्ट मनातून काढून टाकाल, त्या क्षणी तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. कारण फ्रेंड्स, कसं होतं की आपण जेवढ्या गोष्टी धरून ठेवतो तेवढा त्रास आपल्याला जास्त होत असतो, कोणतीही गोष्ट असू द्यात. त्यामुळे सोडून द्यायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट, कोणतीही वस्तू असू देत, व्यक्ती असू देत, सोडून द्यायचं असतं. क्षमा करा. ज्यांच्याकडून चुका झाल्या त्यांना क्षमा करा. क्षमा करायला शिका. फॉरगिवनेस खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला कोणाचा राग धरून ठेवायचा नाही आहे मनामध्ये. तुम्ही राग समोरच्याचा मनात धरून ठेवाल, तेवढा त्रास तुम्हाला होणार आहे फ्रेंड्स. त्या व्यक्तीला काही त्रास होणार नाही आहे. तो व्यक्ती बिनधास्त असतो फ्रेंड्स. कायम हे लक्षात ठेवा. त्रास आपल्याला होत असतो. आपल्या मनात ती गोष्ट आपल्या मनात रुजून ठेवलेली असते आपण. त्यामुळे क्षमा करायला शिका. आपण स्वतःच्याच मनात बोलायचं आहे आपल्याला. झालं ते झालं, त्याला मी माफ केलं आहे. त्याला बोलायची गरजही नाही. तुम्ही मनामध्ये बोला. बघा, त्यावेळेचा आनंद एक वेगळाच असेल, क्षण वेगळाच असेल. तुमचं मन शांत होईल. करून बघा नक्की. थँक्यू.